छत्रपती संभाजीनगर येथे बस थांब्यावर 3 तास उलटले तरी एकही बस थांबत नसल्याने अनेक प्रवासी ताटकळले होते। शेवटी संतप्त होऊन एक प्रवासी चालत्या बसवरच चढल्याची घटना शनिवार दिनांक 14 सप्टेंबर दुपारी 4 वाजता वाळूज येथील बस स्टॉपवर घडली। यावेळी संतप्त प्रवाशाची व चालक आणि वाहकात खंडाजगी झाली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येत दोघांची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण निवळले। हात टाकूनही एकही बस थांबत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या अबिल वादे यांनी जळगाव ते पुणे जाणारी बस थांब्याजवळील गतिरोधकावर येताच त्यांनी बसच्या समोरच्या भागावर चढून चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले। यावेळी चालक आणि वाहक खाली उतरून वाद सुरू केला। यावेळी त्यांनी आम्ही 3 तासापासून येथे उभे असल्याचे व पुढे अनेक प्रवाशांना आपल्या गावी जायचं असून एकही बस थांबत नाही, त्यामुळे मी हा प्रकार केल्याचे सांगितले। यावेळी पोलीस अंमलदार पांडुरंग शेळके, सचिन राजपूत आदींनी दोघांची समजूत काढली व पुढील प्रसंग टाळून बस मार्गस्थ झाली। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संजय निकम। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 8668500862। बुद्ध विहार बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 15 सप्टेंबर रोजी भिक्खू संघाची चारिका आयोजन करण्यात आले होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास 50 भिक्खू उपस्थित होते। प्रथम रमेश मोरे चौक ते पद्यपानी बुद्ध विहारापर्यंत भिक्खू संघ, उपासक, उपासिका, बालक, बालिका सर्व समवेत रॅली काढण्यात आली। नंतर भिक्खू संघाला चिवरदान, भोजदान करण्यात आले। या कार्यक्रमाला पूज्य भंते भूदीपालो महास्तवीर, पूज्य भंते ज्ञानरक्षित महाथेरो, पूज्य कश्यप महाथेरो, पूज्य भंते करुणानंद थेरो, भंते अमृतानंद बोधी तसेच मोठ्या प्रमाणावर भिक्खू उपस्थित होते। यावेळी भिक्खू संघाचे प्रमुख पूज्य भंते भूदीपालो महास्तवीर यांनी धम्मदेसना दिली। यावेळी पद्यपानी बुद्ध विहार समितीचे सर्व सभासद, सदस्य तसेच वाळूज महानगर परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संजय निकम।